श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात विविध शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून पात्र असूनही योजनांपासून वंचित असलेल्या हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणं सहज आणि सोपं झालंय. राज्यात सुरू असलेल्या या यात्रेचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, भारताला 2047 सालापर्यंत एक विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आणायचा संकल्प देशवासियांनी केलाय. यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांसोबतच आपल्या विविधतेनं नटलेल्या भारतातील ग्रामीण तसंच शहरी भागातील प्रत्येक घटकाचं योगदानही मोठंच असणार आहे. यात युवा वर्गाचं प्रमाण लक्षणीय असणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांगितलं. राज्यात 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे शेकडो रथ गावोगावी पोहोचून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवतात. या यात्रेची नोंदवलेली निरीक्षणं, यात्रेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया याचा कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या वार्ताहरांनी घेतलेला आढावा आता ऐकूयात. विकसित भारत संकल्प यात्रेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत ही यात्रा कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण, देवगड या जिल्ह्यातल्या 8 पैकी 6 तालुक्यात फिरते. या 6 तालुक्यातल्या 226 गावात ही यात्रा पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 42,468 लोक या यात्रेदरम्यान उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. 23,091 महिलांनी तर 18,776 पुरुषांनी आतापर्यंत या विकास संकल्प यात्रेला हजेरी लावली आहे. विविध योजनांची माहिती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल 1,647 जणांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत आपले अनुभव कथन केले आहेत. अनेक लाभार्थींना विविध योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचं वाटप केलं जात आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम किसान योजनांचा लाभ अनेक लाभार्थींनी घेतलाय. अनेक महिला लाभार्थी तसंच विद्यार्थी यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसं दिली जात आहेत. आतापर्यंत 3,685 महिलांना तर 909 विद्यार्थ्यांना ही बक्षिसं देण्यात आली आहेत. त्याचबरोबर 239 स्थानिक लोककलाकारांचा देखील सन्मान करण्यात आलाय. 28,749 जणांनी विकासाचा संकल्प देखील केलाय. विकास संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचे स्टॉल्स देखील मांडण्यात येतात. त्यामुळे या योजना लोकांपर्यंत फार चांगल्या प्रकारे पोहोचत आहेत. एकंदरीतच या विकास संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत एवढं मात्र नक्की. सिंधुदुर्गहून निलेश जोशी. सोलापूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची सुरुवात झालेली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील 395 ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात 45,770 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे पोहोचवण्यात येत आहे. योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. भारत संकल्प यात्रेदरम्यान 8,691 नागरिकांनी आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. यावेळी 6,515 नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली व 3,939 नागरिकांची सिकललेस चाचणी करण्यात आली. संबंधित गावात सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 1,422 आणि जीवन ज्योती विमा योजनेसाठी 676 नागरिकांनी अर्ज भरून दिले आहेत. तसेच 178 नागरिकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात आला. आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आयोजन करण्यात येत आहेत. या यात्रेद्वारे 279 शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधण्यात आला. हर घर जल योजनेअंतर्गत 331 जोडण्या देण्यात आल्या. यावेळी 31,175 नागरिकांनी विकसित भारतसाठी संकल्प घेतला आहे. यात्रेदरम्यान 3,553 लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. मेरी कहाणी मेरी जुबानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या 652 स्थानिक कलाकार, 669 खेळाडू, 2,274 विद्यार्थी आणि महिलांना 2,529 महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारा शासनाच्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडित दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, नागरिक डाक विभागातील योजना या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 430पेक्षा जास्त ठिकाणी झालेल्या संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला 1,85,000 नागरिकांनी प्रत्यक्ष भेट दिली. मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत 500हून अधिक नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. 13,525 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 7,801 लोकांनी सिकल सेल तपासणी केली. नैसर्गिक शेती करणाऱ्या 210 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विकसित भारत संकल्प यात्रेच्या ठिकाणी येऊन मनोगत व्यक्त केले. 1,000 लाभार्थ्यांना जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला आहे. 1200 नागरिकांनी भीमा सुरक्षा योजनेचा लाभ घेतला आहे. कंदलगाव येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरात एकाच दिवशी हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ मिळवला आहे. प्रिया सरीकर, कोल्हापूर प्रतिनिधी. श्रोते हो, विकसित भारत संकल्प यात्रेचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा आपण नुकताच ऐकलात. आता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात. विकसित भारत संकल्प यात्रा सध्या जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. संकल्प यात्रा आजपर्यंत जिल्ह्यातल्या 200हून अधिक गावांमधून गेली असून 70,000हून अधिक नागरिकांनी यात्रेत सहभाग नोंदवला आहे. ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबर नवीन लाभार्थ्यांची नोंदणी यात्रेदरम्यान आयोजित शिबिरांमध्ये केली जात आहे. संकल्प यात्रा गावात आल्यानंतर केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे लाभार्थी आवर्जून सांगत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आजपर्यंत प्रधानमंत्री जनधन योजना, जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजनेअंतर्गत 7,800 नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरामध्ये 28,000 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये सिकल सेलशी संबंधित 474 जणांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या 3,500 पुरस्कारांचं वितरणही संकल्प यात्रेदरम्यान करण्यात आलं आहे. या संकल्प यात्रेनिमित्त जिल्ह्यातल्या हसनाबाद आणि चिखली इथं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष कार्यक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जालन्याहून बाबासाहेब म्हस्के. बीड जिल्ह्यात भारत संकल्प यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांच्या हस्ते भारत संकल्प यात्रा रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पासून या यात्रेला जिल्ह्यात प्रारंभ झाला. 23 नोव्हेंबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत ही यात्रा बीड जिल्ह्यातील 1,030 ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करून शासनाच्या विकासाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गावागावामध्ये प्रचार करणार आहे. मागील 30 दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील 404 ग्रामपंचायतीमध्ये रथयात्रेद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. दरम्यान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी परळी तालुक्यातील भारत संकल्प यात्रेत सहभागी होत यात्रेचा आढावा घेतला. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. 22 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित 590 ग्रामपंचायतीमध्ये यात्रा पोहोचणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 14,482 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. याचबरोबर जीवन ज्योती योजनेद्वारे 12,566 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. पीपल्स हेल्थ कॅम्प द्वारे 12,456 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेद्वारे 1,423 जणांना लाभ देण्यात आला आहे. या यात्रेअंतर्गत शासनाच्या 12 पेक्षाही अधिक शासनाच्या कल्याणकारी योजनांद्वारे गावोगावी पोहोचून लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. आकाशवाणीसाठी रवी उबाळे, बीड. भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ देशभरातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी धुळे जिल्ह्यात संकल्प यात्रेसाठी 5 LED व्हॅन मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यातील गावागावांमध्ये या व्हॅन दररोज पोहोचत आहेत. त्याचे परिपूर्ण नियोजन यात्रेचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार हे करीत आहेत. 20 डिसेंबरपर्यंत धुळे जिल्ह्यातील 192 गावांमध्ये यात्रा पोहोचली असून 2,46,506 नागरिकांनी संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यात्रेच्या निमित्ताने गावागावात आरोग्य तपासणी होत आहे. यात 17,732 नागरिकांची तपासणी झाली आहे. 4,112 नागरिकांचे सुरक्षा विमा काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक
नैसर्गिक शेती आणि मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या 2081 महिला, 1270 विद्यार्थी, 650 स्थानिक कलाकार आणि 793 खेळाडूंचा सत्कार देखील या यात्रेत करण्यात आला असून हे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे. माहिती प्रसारणाद्वारे शासकीय योजनांची जागरूकता करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी देखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 98,255 नागरिकांना आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्डचे वितरण या संकल्प यात्रेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात आतापर्यंत झाले आहे. सोबतच पंतप्रधान उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान समृद्धी योजना अशा विविध केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ गावागावातील गोरगरीब गरजू नागरिकांना दिला जात आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखवण्यात येत आहे. यात्रेला भेट देणाऱ्या 2,11,856 नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्पाची शपथ सुद्धा घेतली आहे. देशाच्या विकासाचा संकल्प घेऊन ही यात्रा आपल्या दारापर्यंत येत आहे. चला तर मग आपणही या यात्रेचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट देऊया. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी अकोला जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा विकासाची पाऊलवाट ठरली आहे. आतापर्यंत 240 गावांपर्यंत ही यात्रा पोहोचली असून नागरिकांना संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जनजागृती करीत असून विविध योजनांच्या लाभार्थींसह नागरिकांना योजनांची माहिती आणि ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवले जात असल्याने तंत्रज्ञानाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. अकोला जिल्ह्यातील नवसाळ या गावात किसान क्रेडिट कार्ड, नाबार्ड योजना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टिकोन असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजनांसह आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना अशा विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात येत आहे. यावेळी गावातील लाभार्थींनी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या विविध लाभांबद्दल समाधान व्यक्त करीत केंद्र सरकारच्या योजना लाभार्थींसाठी विकासाची पाऊलवाट ठरल्याची भावना व्यक्त केली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी घर घर किसान क्रेडिट कार्डचे आयोजन करण्यात येत असून विकसित किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहार त्वरित करता येणे शक्य होत आहे. खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी आणि विड्रॉल करण्यासाठीही किसान क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून विकसित भारत संकल्प यात्रा अशा विविध योजनांची जननी ठरली आहे. आकाशवाणीसाठी मधु कसबे, अकोला. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने देशभरात सुरू झालेली ही संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावात जाऊन लक्षित लाभार्थ्यापर्यंत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत आहे. 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही संकल्प यात्रा आतापर्यंत 397 गावात पोहोचली आहे. या यात्रेच्या माध्यमातून 2 लाखाहून अधिक नागरिकांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासोबतच नागरिकांचे आरोग्य तपासणी, आभा कार्डचे वितरण आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची नोंदणी करण्यात येत आहे. संकल्प रथाला नागरिकांचा मिळणारा हा वाढता प्रतिसाद या यात्रेचे फलित असून योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी संवादातून मोदी सरकारचे आभार व्यक्त करीत आहे. गावागावात चित्ररथ पोहोचतात. रथाभोवती नागरिकांची तुफान गर्दी पाहता गावात एखादा उत्सव असल्याचे वातावरण दिसून येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेला हा वाढता नागरिकांचा प्रतिसाद या यात्रेचे फलित आहे. विशेषसाठी मंगेश बेले, चंद्रपूर. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत ॲट 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ केला. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांनीही सहभाग घेत विकसित भारत निर्मितीसाठी आपल्या कल्पना मांडल्या. एकूणच काय तर गाव असो वा शहर, देशाच्या प्रत्येक घटकानं देशाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार केला तर भारतालाही अन्य देशांप्रमाणे गरुड भरारी घेणं शक्य होईल. आणि प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृतकाळ ही विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरुड भरारी घेण्याची योग्य वेळ असेल. त्यामुळे केंद्र सरकारच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून विकसित भारत संकल्प यात्रा आता थेट तुमच्यापर्यंत पोहोचते. आपापल्या गावात येत असलेल्या या यात्रेत सहभागी व्हा, विविध शासकीय योजनांची माहिती घ्या आणि तुमची प्रगती साधण्यासोबतच 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात सहभागी व्हा. श्रोतेहो,
आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन तुषार पवार.